नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। डिझेल टंचाई आणि कॅनमध्ये इंधन नाकारण्याविरोधात तहसीलदारांना निवेदन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा आक्रमक झाली लाखांदूर युवक काँग्रेस। शेतकरी हितासाठी युवक काँग्रेसची धडाकेबाज पहल। खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना आणि रब्बी हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असताना शेतकऱ्यांची मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत। ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर कृषी यंत्रांच्या सहाय्याने दिवसरात्र शेती कामे सुरू असतानाच तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेत तहसीलदारांना निवेदन सादर केले। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत युवक काँग्रेसने घेतलेली ही भूमिका तालुक्यात विशेष चर्चेचा विषय ठरत असून शेतकरी वर्गातून या पुढाकाराचे स्वागत केले जात आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती गावापासून आणि पेट्रोल पंपापासून दूर अंतरावर असल्याने प्रत्येक वेळी ट्रॅक्टर किंवा कृषी यंत्रे थेट पंपावर नेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते। त्यामुळे शेतकरी कॅनमध्ये डिझेल नेऊन शेतातच इंधन भरण्याला पसंती देतात। मात्र काही पंप चालकांकडून नियमांचे कारण देत डिझेल नाकारले जात असल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत। याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने प्रशासनाकडे निवेदनातून शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत। युवक काँग्रेसतर्फे निवेदनातून मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये खरीप हंगाम लक्षात घेता तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा। शेतकऱ्यांना शेती कामासाठी कोणतीही अडवणूक न करता तात्काळ कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल देण्यास परवानगी देण्यात यावी। डिझेल देण्यास नकार देणाऱ्या किंवा शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या पेट्रोल पंप चालकावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी या मागण्यांचा समावेश आहे। लाखांदूर तालुका युवक काँग्रेस नेहमी शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्न आणि समस्येसाठी झटण्यास प्रयत्नशील असते। युवक काँग्रेसने यापूर्वीही अनेक जनहिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे। अवघ्या महिनेभरातच नायब तहसीलदाराच्या विरोधात युवक काँग्रेसने तीव्र आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता। तसेच जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कालमची मागणी करत निवेदनाद्वारे बहिष्काराची भूमिका जाहीर करून सामाजिक प्रश्नही प्रभावीपणे लावून धरले होते। याशिवाय काही वर्षापूर्वी तालुक्यात दहशत निर्माण करून अनेक बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी युवक काँग्रेसने वन विभाग कार्यालयावर आक्रमक धडक मोर्चा काढत मृतकाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठीही संघर्ष केला होता। त्यामुळे युवक काँग्रेसची ओळख केवळ राजकीय संघटना म्हणून नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा युवक काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक आणि सकारात्मक भूमिकेमुळे प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे।